कारण आपल्याकडच्या विद्यार्थ्याला शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण ज्ञानार्जन करता ही फार मोठी गोष्ट आहे। भाषणावरून मला भय आठवलं, मी आता जरी बोलत असलो तरी मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस माझी भाषणाची फार अडचण होती। मी तसा शाळेत रेग्युलर राहणारा विद्यार्थी, शाळा कधी बुडवत नसायचो। पण आम्हाला काय, मी छत्रपती शिवाजी हायस्कूलला माझं शिक्षण झालेलं धाराशिवला। मग आमच्या शाळेत एक पद्धत होती की महात्मा गांधींची जयंती आली, टिळकांची जयंती आली, म्हणजे महापुरुषाच्या कुणाच्याही जयंत्या आल्या की त्या दिवशी आमच्या शाळेत भाषणे असायची। रेग्युलर शाळेत जाणारा विद्यार्थी मी, पण ज्या दिवशी भाषण असायची त्या दिवशी मात्र चुकून सुद्धा शाळेत जात नव्हतो। का आपला नंबर आला ना आपल्याला भाषण करायचं, पळायचं करायचं, बोलायचं कसं, काय बोलावं। आणि अगदी मी 2006 पर्यंत सुद्धा माझी जर परिस्थिती बघितली तर जवळपास तशीच होती। मी अपघाताने राजकारणात आलो, नाहीतर कधी आयुष्यात मी विचार केला नव्हता की आपल्याला कधी आपली राजकीय कारकीर्द घडवायची किंवा करायची। कधी मला आयुष्यात विचार केला नव्हता की आपल्याला भाषण करायची वेळ येईल। पुढून जर 2 माणसं आले तर त्याला काय बोलावं ही प्रश्न मला बाहेर पडायचा, म्हणजे 2 माणसाला फेस करू शकत नाही। पण मला वाटतंय परिस्थिती जी माणसाला शिकवते ती दुसऱ्या कुठल्याही शाळेत ती मिळत नाही। परिस्थितीनं मला या राजकारणात आणलं, परिस्थितीनं शिकवलं। आणि एक मात्र नक्की आहे की अनेक लोक म्हणते ती भाषणाची कला शिक्षणासाठी ऐकतोय मी आता बऱ्याच जणांची, आपल्या फेसबुकवर सुद्धा असतंय उत्तम वक्तृत्वाचं क्लासेस। आता ही जर भाषण कुठल्या ट्युशन मधून शिकता आलं असतं तर कामालाच आहे। एखादा प्रसंग भाषण करणारा व्यक्ती जेव्हा सांगतो तो जर खरा असेल तर मला वाटतं त्या भाषणाची ताकद आपोआपच वाढते। आणि एखादा खोटा प्रसंग जर भाषणात तुम्हाला सांगायचा असेल तर त्या भाषण आपोआप खाली पडत। सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य हेच आहे। खरं आमच्या राजकीय नेतृत्वाकडून तुम्ही काय शिकावं पोरांनो, आज ती परिस्थिती राहिलेली नाही। आम्ही राजकीय नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी फिरत असताना खरं हा प्रश्न मनाला खिन्न करून जातो, कायमस्वरूपी कुठेतरी पोहोचतंय। मी नेहमी राजकारणात आल्याच्या नंतर सुद्धा भया विचार करायचो की सिनेमातली राजकीय लोकांची पात्र जर तुम्ही बघितली, ठरलेला असायचा हिंदी पिक्चर असेल तर अमरीश पुरी करणार आणि मराठी असेल तर निळूपुरी, म्हणजे सगळे मिलनच। अमिताभ बच्चन कुठल्या राजकीय नेत्याचं काम तुम्ही बघितलं का कधी कुठं? मला सुद्धा वाटायचं अरे इतकं का बदनाम आहे राजकीय जमात। पण 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातलं जे राजकारण बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अमरीश पुरी निळूपुरी आपल्या वाट्याला काय आहे। पण एक सांगतो तुम्हाला, परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल, कितीही संकटाचा संघर्षाचा सामना करायची जरी वेळ आली तर मला वाटतंय खऱ्या गोष्टीला कधीही सोडून जायचं नाही। ठामपणे आपल्या मुद्द्यावर, आपल्या भूमिकेवर आपण सक्षमपणे उभा राहायचं। आणि ती भावी मध्ये जाऊ नका। जवळपास डझनभर लोकांचे भावी म्हणून फोटो लागले, ती भावी म्हणून बघा, मला लाज वाटेल याचा भावी कोण म्हणले धरण भावी। अरे इतकं सोपं नाही। मी निश्चितपणे माझ्या भागातल्या ज्या लोकांनी मला 2019ला एका अपेक्षेनं त्या ठिकाणी देशाच्या लोकसभेत आपण मला पाठवलं, आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, मला वाटतंय ह्या सगळ्या लोकांनी फार विश्वासानं 2009 ला विधानसभेत, 2019 ला लोकसभेत तुमच्या सगळ्याच्या मताच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी पाठवलं। मला वाटतंय संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा किती जरी कष्टी जरी आमिष दाखवली तर त्या कुठल्याही आमिषाला, त्या कुठल्याही पदाला बळी न पडता ठामपणे आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलो। याचा सार्थ अभिमान त्या ठिकाणी आम्हाला। आता जर आम्ही फुटलो असतो तर हिंदी येऊन निष्ठेच्या जर गोष्टी सांगितल्या असतो तर लोक हसले असते आणि ही चूक लई सांगायची हिंदीला। कसं बंद असं होतंय मला कळत नाही कशामुळं। माणूस जन्माला येणारा मरणार आहे,
नेमकं कशासाठी साध्य करायचंय, काय साध्य करायचंय आणि आपल्याकडनं पुढच्या पिढीनं काय घ्यावं. नुसतं भाषण करताना मोठं मोठं भाषण करायचं, वर्तणुकीत जर आपल्याला दिसत नसेल तर मला वाटतं त्या बोलण्याला कसल्याही प्रकारचा अर्थ शिल्लक राहत. जे बोलतोय मला वाटतं तसंच आपलं आचरण असलं पाहिजे आणि जे आचरणात आहे तेच बोललं पाहिजे. एखादी गोष्ट होत नसेल तर माझा सुद्धा स्वभाव आहे, मी स्पष्टपणे सांगत असतो बाबा ही होत नाही. माझे बरीच लोक राजकारणाचे मित्र म्हणजे तुम्ही का नाराज करता, आणि म्हणलं मी एक गोष्ट त्याला खोटी न होणारी होते म्हणून सांगितलं तर त्या माणसाचा माझ्यावर विश्वास राहील का. बरे नाही झालं, होत नाही म्हणून सांगितलं, काय चुकीचं हे सांगितलं, त्याच्याबद्दल नाराजी आली तर काय ठीक, पण आपल्यावरचा विश्वास मात्र त्या माणसाचा अडीक राहील की बाबा हे माणूस गेल्याच्या नंतर खोटं सांगत नाही. जे होतंय ते होतंय म्हणून सांगतंय, जे होत नाही ते होत नाही म्हणून सांगतंय. आज खरंच माझं नशीब आहे की काही मी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या जवळून मी काम केलं. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सुद्धा हयातीत मी जवळून काम बघितलंय त्यांचं. आज या आमच्या गावात तिकडे गेल्याच्या नंतर शरद पवार साहेबांना सुद्धा भेटायचा योग आला. पोरांना कळणार नाही, बाकीच्याला कळून ज्याला कळायचं त्याला. तुम्ही नका बाबा आता घालून ही राजकारणाची सगळं डोक्यात, पण पवार साहेबांना सुद्धा भेटायचा योग आला. ही माणसं अशीच मोठी होत नाही. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा पोलिसांनी गाडी अडवली म्हणून जर त्यांच्या मतदारसंघातला माणूस मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख साहेबांना फोन लावू शकत असेल आणि विलासराव सुद्धा मुख्यमंत्री असताना माझ्या मतदारसंघातल्या माणसाचा मला फोन आल्याच्या नंतर त्याची गाडी सोड म्हणून पोलिसाला सांगू शकत असतील, आपण तर साधे खासदार आहेत. मला वाटतं ह्या माणसाकडनं तो आदर्श मी घेतलेला आहे की ती माणसं इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर जर काम करू शकत असतील तर आपण फार लहान आहे. आणि शेवटी काय सामान्य माणसाला आपली अडचण आल्याच्या नंतर त्याच्यातनं मार्ग काढून देणारा माणूस जर दिसला तर मला वाटतं सामान्य माणूस त्याच्यावर कधीही निष्ठा सोडत, भले मंत्री, आमदार, खासदार, मुख्यमंत्री केलेली माणसं पक्ष सोडून